समोरील बाजू बांधकाम फायनल 7 फुटापर्यंत. दोघांच्या मधलं पॅसेज 7 फूट बांधकाम क्लिअर. मधलं बांधकाम हे पहा, टोटल बांधकाम फायनल. ही साईडची बाजू टोटल बांधकाम फायनल, फक्त जिन्यामुळे बाकी सर्व काम बांधकाम फायनल. ही भिंत, ही मागची बाजू ड्राय बाल्कनी, मागची बाजू ड्राय बाल्कनी, ह्या बाजूची मागची बाजू बेडरूम, भिंत फायनल. किचन मागची बाजू ड्राय बाल्कनी, भिंत टोटल फायनल. किचन बांधकाम टोटल फायनल. मधील पॅसेज हे पाहायचं, हॉल आणि किचन बेडरूमकडे जाणारा रस्ता, हे बांधकाम टोटल फायनल. बेडरूम अटॅच बाथरूम, हे टोटल बांधकाम फायनल. हे पाठीमागचे बेडरूम कोपऱ्यामध्ये, टोटल बांधकाम फायनल, पाणी मारून क्लिअर. हे बाथरूम आंघोळीचं, टोटल बांधकाम फायनल. टॉयलेट छोटं साधं, टोटल बांधकाम फायनल. टॉयलेट बाथरूमचा पॅसेज, टोटल बांधकाम फायनल. जिन्याच्या शेजारचे बेडरूम, टोटल बांधकाम फायनल. खिडकी 3x4 आडवी 4 फूट, हाईटला 3 फूट होती. हे पहा खिडकी. टोटल सर्व रूम चकाचक केलेले आहेत, म्हणजे कुठेही कचरा नाहीये, काही नाहीये. हे पहा, कुठेही कचरा नाहीये. हॉलचे टोटल बांधकाम फायनल. खिडकी थोडी हॉलच्या साईडला घेतली, हे पहा. त्यांच्या खिडकीच्या समोरासमोर नाहीये, थोडी साईडला शिफ्ट केली. ही खिडकी हॉलची. हे समोरील एक खिडकी टाकली छोटी इथे, हा दरवाजा समोरचा आणि खिडकी. हे आपले देवघर, टोटल बांधकाम फायनल. हे पहा, टोटल बांधकाम फायनल, काहीही राहिलेलं नाहीये बांधकाम. हे पहा, हे समोरील बाजू, टोटल बांधकाम फायनल. आत्ता आपल्याला काल बांधकाम टोटल फायनल झालेलं आहे. तर बांधकाम फायनल झाल्यानंतर त्याच्यावरती लेंटन व पोटमाळे लगेच करता येत नाहीये. कमीत कमी ह्या कामासाठी 7 दिवस पाणी मारायला लागते. नाहीतर ज्यावेळेस आपण ठोकत असतो, त्याला खिळे वगैरे मारत असतो, त्यावेळेस ते बांधकाम हलण्याची शक्यता असते, कारण बांधकाम हलतं वल्लं असल्यामुळे. तर कमीत कमी आता 5-6 दिवस तरी कमीत कमी पाणी बसेल. पाण्याचे काही टेन्शन नाही आहे. रोज ह्याला पाणी मारलं जाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पाणी रोज चालू आहे. आता कमीत कमी 5-6 दिवस काही करता येत नाही आहे. इथे 20 तारखेपर्यंत, आज 22 तारीख आहे, 8 दिवस ह्याला कमीत कमी चांगलं कंटिन्यू पाणी बसेल. त्यावेळेस आपल्याला याच्यावरती लेंटन ठोकता येईल, म्हणजे भक्कम काम होईल. म्हणून ही पाणी पहा, पुढे पुरावा म्हणून तुम्हाला हे पाणी दाखवलं जाईल. हे पहा, आता एकटाच असल्यामुळे हे इथं कॅमेरा मला पकडता येत नाही पाणी मारताना, त्याच्यामुळे मला दाखवता येणार नाही हे पाणी मारलेलं. पण ह्याला पाणी मारलेलं आहे, सगळं क्लिअर झालं. 20 तारखेच्या पुढे आपले पोटमाळा व लेंटनचे काम चालू होईल. तोपर्यंत 7 दिवस पाणी मारण्यात येईल फुल, आणि त्याच्यानंतर पोटमाळ्याचं काम चालू होईल. पोटमाळे झाले की त्याच्यावरती लगेच आपल्याला बांधकाम करायचं आहे. 2 फूट झाले की बांधकाम झाले की त्याच्यानंतर परत ते आपलं एक 8 दिवस काम बंद राहील. वरती बांधकाम झाल्यानंतर, म्हणजे पोटमाळ्याच्या वरती बांधकाम झाल्यानंतर परत 8 दिवस आपले काम बंद राहील, म्हणजे काम सुकण्यासाठी. मग लगेच स्लॅबला घेतलं जाईल. सरासरी आपलं काम एक 10 तारखेच्या पुढे स्लॅबला घेतलं जाईल हे काम. तोपर्यंत हे बांधकाम वगैरे सगळे छोटे मोठे कामं क्लिअर होते. ओके.